नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याला सायलेंट किलर म्हटले जाते. हो, मी बोलतोय मधुमेहाबद्दल. आज भारतात कोट्यवधी लोक या आजाराने त्रस्त आहेत. पण सर्वात भीतीदायक गोष्ट काय आहे माहिती आहे का? अनेकांना हे माहीतच नाही की त्यांना मधुमेह आहे. थंबनेलवर तुम्ही पाहिलं असेल 10 मिनिटात शुगर लेवल कमी. हे ऐकायला चमत्कार वाटतो, बरोबर? पण विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर काही अशा पद्धती आहेत ज्या रक्तातील साखर तत्काळ नियंत्रित करू शकतात. मात्र आपला उद्देश फक्त 10 मिनिटाचा आराम नाही, तर मुळापासून हा आजार संपवणे हा आहे. आजच्या या महाव्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शुगर नक्की का वाढते विज्ञानाच्या भाषेत, आणि त्याचबरोबर ती 10 मिनिटात कशी कमी करता येते हे सुद्धा मी सांगणार आहे. आणि त्यानंतर तिसरं म्हणजे कोणते घरगुती उपाय औषधासारखे काम करतात. कितीही गोड खाल्लं तरी शुगर होणार नाही, या वाक्यामागचं नेमकं गुपित काय आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं. साखरेचा खेळ, इन्सुलिन आणि शरीर. आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते. आपण जे काही खातो त्याचे रूपांतर साखरेत होते. ही साखर रक्तामध्ये मिसळते, पण ही साखर रक्तामधून आपल्या पेशीमध्ये जाण्यासाठी एका किल्लीची गरज असते. तिला आपण इन्सुलिन म्हणतो. हे इन्सुलिन आपल्या शरीरातील स्वादपिंड तयार करते. जेव्हा ही किल्ली इन्सुलिन काम करत नाही किंवा काम कमी पडते, तेव्हा साखर रक्तातच साचून राहते. यालाच आपण हाय शुगर म्हणतो. टाईप 1 विरुद्ध टाईप 2. टाईप 1 यात शरीर इन्सुलिन बनवणेच बंद करते. हे सहसा लहानपणी होते. आणि टाईप 2 मध्ये यात शरीर इन्सुलिन बनवते, पण पेशी त्याला दाद देत नाहीत. आज 90% लोक याच प्रकरणाने त्रस्त आहेत, आणि हीच अवस्था आपण सुधारू शकतो. प्रकरण 3, 10 मिनिटात शुगर लेवल कमी करण्याचे इमर्जन्सी मार्ग. जर तुमची शुगर अचानक वाढली असेल तर खालील 3 गोष्टी जादूसारखे काम करतात. हायड्रोजन पाणी. जेव्हा तुम्ही एका दमात 2-3 ग्लास पाणी पिता, तेव्हा रक्तातील साखरेची घनता कमी होते. किडनीला जास्तीची साखर लघवी वाटे बाहेर पडण्यासाठी पाणी मदत करते. ब्रिस्क वॉकिंग, जलद चालणे. जर तुम्ही 10 मिनिटे वेगाने चाललात तर तुमच्या पायांचे मोठे स्नायू रक्तातील साखर इंधन म्हणून वापरू लागतात. यामुळे इन्सुलिन शिवाय साखर कमी होते. श्वासन आणि दीर्घ श्वासन. तणावामुळे कोर्टिसोल हार्मोन वाढतो, जो साखर वाढवतो. 10 मिनिटे शांत पडून दीर्घ श्वास घेतल्यानंतर साखर स्थिर होण्यास मदत होते. प्रकरण 4, आयुर्वेदाचा खजिना. 5 मुख्य घटक. आता वळूया कायमस्वरूपी उपायाकडे. आयुर्वेद आणि निसर्गोपचार यात प्रचंड शक्ती आहे. मेथीदाणे. मेथीमध्ये भरपूर फायबर असते. रात्री 1 चमचा मेथीदाणे भिजत घाला आणि सकाळी ते पाणी पिऊन दाणे चावून खा. हे तुमच्या पचन संस्थेला साखरेचे शोषण संथ करायला लावते. कडू कारले. कारल्यामध्ये पॉलीप्लेटाइड पे असते, जे नैसर्गिक इन्सुलिन सारखे कार्य करते. रोज सकाळी अर्धा कप कारल्याचा रस तुमच्या स्वादिपिंडाला नवसंजीवनी देतो. दालचिनी. दालचिनी केवळ मसाला नाही, तर ती इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते. चिमूटभर दालचिनी पावडर कोमट पाण्यातून घेतल्यास जेवणानंतरही शुगर वाढत नाही. जांभूळ बी. जांभळाच्या बियांची पावडर करून ती सकाळ सकाळ घेतल्यास मधुमेहामुळे होणारा वारंवार लघवीचा त्रास आणि तहान कमी होते. प्रकरण 5, आहार आणि कितीही गोड खाल्लं तरी याचं गुपित. मित्रांनो, थंबनेलवर म्हटल्याप्रमाणे आपण कितीही गोड खाल्लं तरी शुगर होणार नाही. हे शक्य आहे का? तांत्रिकदृष्ट्या जर तुमची मेटाबॉलिक हेल्थ जबरदस्त असेल तर शरीर साखर पचवू शकते. पण सामान्य माणसामध्ये याचे गुपित ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये आहे. जर तुम्ही साखरेसोबत भरपूर फायबर, उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर साखरेच्या शरीरात जाण्याचा वेग मंदावतो. प्रोटीन आणि फळ. गोड खाण्याआधी जर तुम्ही थोडे बदाम आणि अंडी खाल्ली असतील तर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. आहाराचा नियम. तुमच्या ताटात 50% भाज्या, 25% प्रोटीन, डाळी, पनीर आणि फक्त 25% कार्बोदके. चपाती भात असावी. प्रकरण 6, जीवनशैली आणि मानसिक आरोग्य. मधुमेह हा केवळ आहाराचा आजार नाही, तो जीवनशैलीचा आजार आहे. जर तुम्ही 7 ते 8 तास झोपला नाही तर तुमची शुगर दुसऱ्या दिवशी नक्कीच वाढलेली असेल. तणाव. ऑफिस किंवा घरचा ताण साखरेचा सर्वात मोठा शत्रू असतो. सूर्यप्रकाश. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो. रोज 10 ते 15 मिनिटं उन्हात बसा. शेवटी मला एकच सांगायचं आहे, मधुमेह हा शिक्षा नाही, तर ती एक सूचना आहे की तुमच्या शरीराला आता काळजीची गरज आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय तुम्हाला नक्कीच फायदा देतील. पण सावधान, ही माहिती शैक्षणिक उद्देशासाठी आहे. तुमची औषधे बदलण्यापूर्वी किंवा बंद करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. दर महिन्याला तुमची HbA1c टेस्ट करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्हाला आपला ह्यो मधुमेहाबद्दल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर व्हिडिओ हा प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा. आपल्या महाराष्ट्राला मधुमेहमुक्त करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.